गेल्या 600 वर्षापासून परंपरागत चालत असलेली हजरत शेख सुलतान शेख अब्दुल्ला सहार वर्दी साहब यांच्या यात्रेला 4 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून लांबजना येथे यात्रेनिमित्त संदल, कंदुरी, कव्वाली, खतम कुराण अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यात्रेत पहिल्या दिवशी जुलूसी संदल रात्री 8 वाजता निघून दर्ग्यात जाते. त्यानंतर 5 तारखेला शुक्रवारी कंदुरी व रात्री 9 वाजता प्रसिद्ध कव्वाल अमील आरिफ व आफताब कादरी यांच्या कव्वालीचा भव्य असा मुकाबला होणार आहे. 7 तारखेला दुपारी 3 वाजता महाराष्ट्रातील मल्लांच्या कुस्त्यांचा फंड रंगणार आहे. रात्री रिहान अली व हबीब अजमेरी यांच्या कव्वालीचा महामुकाबला रंगणार आहे. 7 तारखेला 3 वाजता खतम कुराण फतेहाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रात्री 9 वाजता अनीस नवाब सोबत शाहिद अजमेरी यांच्या कव्वालीचा मुकाबला होणार आहे. मोठ्या जल्लोषात यात्रा साजरी होणार असून या यात्रेत यात्रेकरूंसाठी रहाट पाळणे, लहान मुलांच्या मनोरंजनाचे खेळ, खेळणी व मिठाईची दुकाने यात्रेचं आकर्षण असणार आहेत. तरी लांबजना येथील हजरत शेख सुलतान शेख अब्दुल्ला साहब यांच्या यात्रेसाठी भाविकांनी यावं असं आवाहन लांबजना उरूस कमिटी व लांबजना ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. वर्षीप्रमाणे याही वर्षी लांबजना गावची यात्रा हजरत शेख सुलतान शेख अब्दुल्ला साहब ही यात्रा अत्यंत जुन्या काळापासून एकंदरीत 500 वर्षापासून ही परंपरा आमच्या गावची यात्रेची आहे. तरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 4 तारखेला गुरुवारी संदलचा प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे. तर प्रतिवर्षी रिवाजाप्रमाणे आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष नजीर बाशा मियाँ पटेल यांच्या घरापासून आम्ही संदलचा प्रोग्राम दर्ग्यापर्यंत काढणार आहोत व दुसऱ्या दिवशी 5 तारखेला दुपारच्या टायमाला कंदुऱ्याचा प्रोग्राम गावकऱ्याच्या वतीने व उर्स कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे व त्याच दिवशी संध्याकाळी कव्वालीचा मोठा असा प्रोग्राम भाविक भक्तांना आनंद घेण्यासाठी उर्स कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे व 6 तारखेला दुसऱ्या दिवशी 2 वाजता भव्य अशा जंगी कुस्त्याचा प्रोग्राम आमच्या लांबजना गावात यात्रेच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे व संध्याकाळच्या टायमाला भव्य अशा TV सिंगरच्या माध्यमातून आम्ही कव्वालीचा प्रोग्राम घेण्याचं आयोजन केलेलं आहे व तिसऱ्या दिवशी रविवारी 4 ते 5च्या दरम्यानमध्ये खतमखाने कुराण म्हणजेच उर्स समाप्तीचा कार्यक्रम त्याच दिवशी आम्ही 7 तारखेला ठेवण्यात आलेला आहे व त्या दिवशी संध्याकाळी भव्य अशा चांगल्या पद्धतीच्या कव्वाल आम्ही आणून प्रोग्राम ठेवण्याचं आयोजन केलेलं आहे. तरी मी गावकऱ्याच्या व उर्स कमिटीच्या वतीनं एवढंच विनंती करतो की रमजान महिन्यामध्ये सण आल्यामुळं सर्व भाविक भक्तांनी येणाऱ्यांनी शांततापूर्व वातावरणात ही यात्रा पार पाडावी अशी आमची विनंती राहणार आहे व त्याचबरोबर यात्रेला किल्लारी पोलीस स्टेशनच्या वतीनं पण त्यांचं आम्हाला सहकार्य राहणार आहे. तरी सर्व ग्रामपंचायत व लांबजना उर्स कमिटी आणि गावकऱ्याच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्ताचं आम्ही स्वागत करणार आहोत. लांबजना तालुका औसा जिल्हा लातूर येथील हजरत शेख सुलतान शेख अब्दुल्ला सोहरवर्दिया यांचा उरूस सुमारे 600 वर्षापासून लांबजना येथील पटेल, खाजा पटेल, हशम पटेल, बाशा पटेल व आज रोजी तंटामुक्ती अध्यक्ष असलेले नजीर बाशा पटेल सर्व लांबजना ग्रामस्थ परिसरातील लोक सर्व जाती धर्माचे लोक मिळून येत्या 4 एप्रिल रोजी संदलचा कार्यक्रम आहे, 5 एप्रिलला कंदुऱ्याचा कार्यक्रम आहे व कव्वालीचा मोठा प्रोग्राम दिल्ली, गुजरात, मुंबई येथील कव्वाल 3 दिवस कव्वालीचा प्रोग्राम आणि 6 तारखेला जंगी कुस्त्याचा मोठे मोठे पैलवान येतात. शिवाजीराव सोनवणे व इतर गावातील काही प्रतिष्ठित ह्या लोकांनी मोठ्या देणग्या देऊन कुस्तीचा जंगी प्रोग्राम ठेवलेला आहे. परंपरा चालत आलेली आहे 600 वर्षापासून. तरी ह्या वर्षीही सगळ्यांनी मिळून खेळीमेळीच्या वातावरणात आजूबाजूच्या परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक सर्वांनी मिळून मोठ्या प्रमाणात शांततेमध्ये यात्रा पार पाडण्याचा आम्ही सर्वांनी संकल्प घेतलेला आहे. सर्वांनी सहकार्य करावे, सर्वांनी देवाचा महाप्रसाद घ्यावा. तसेच जिल्ह्यातील, तालुक्यातील, आजूबाजूच्या परिसरातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना मी विनंती वजा आव्हान करतो की सर्वांनी ह्या यात्रेमध्ये उरूसमध्ये सहभागी होऊन
सहकार्य करावे. तसेच किल्लारी पोलीस स्टेशन, त्यांचे कर्मचारी, स्टाफ ह्या सगळ्यांनी सहकार्य करून आमच्या कमिटीला अगदी मनापासून सहकार्य करावे व शांततेत आपण सर्वजण मिळून उरूस साजरा करू, एवढं बोलून यात्रा सुलतान शेख अब्दुल्ला सर्वदी लांबजना ही दर्गा दैवत कुळ आहे आमची. आणि या यात्रेचा शुभारंभ 4 तारखेला संदल परंपराप्रमाणे आलेली परंपरा आज ही चालू आहे. ती संदल 9 वाजता परंपरा 400 वर्षापासून ही परंपरा आलेली आहे. वडिलोपार्जीपासून आज ही परंपरा चालू आहे. त्या परंपराप्रमाणे आम्ही ती यात्रा व संदल करत आहोत. व 5 तारखेला घेतलं थोडं संदल जसं परंपराप्रमाणे आलेली वडिलोपार्जीपासून ती आज रोजी ही परंपरा चालू आहे. आमची दर्गा सुलतान शेख अब्दुल्ला हे महाराष्ट्रात व जिल्ह्यात एकमेव दर्गा अशी आहे की सर्व जाती धर्मीचे लोक एवढं मानतात की एवढी त्यांची काय पूजा, त्यांचे काय नवस काय असेल ते पूर्ण त्यांची इच्छा पूर्ण होती करत आहोत. कमिटीच्या वतीनं व गावकऱ्याच्या वतीनं सर्वप्रथम मी सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा देतो. आणि आमची यात्रा परंपरेप्रमाणे चालत आलेली आहे. माझं वय आता 55-50 पर्यंत असून मी लहानपणापासून इथंच माझं मूळ गाव असून लहानपणापासून मी यात्रा जी बघत आहे ती पहिलं निवळ म्हणजे थोडं बहुत गावापुरती चालत होती. आता पारंपरिक पद्धतीने आता आमची गावाची जत्रा वाढत आहे. रहाट पाळणे, मौत का कुवा असे बरेच खेळण्याचे प्रकार लेकराचे येतात. आणि इथं आता 10-10, 15-15 दिवसानं इथं येऊन रहाट पाळणे आता त्यांचं ते फिटिंग करायचं काम चालू आहे. आमचे गावचे यात्रा म्हणजे आमचं देवस्थान ही एक जागृत देवस्थान आहे. आमचे हिंदू मुस्लिम सगळेजण मिळून ह्या देवाची पूजा अर्चा करतात आणि भजतात. आणि आमच्या गावची लेकमाता किंवा आमच्या गावची लोक कुठे बी जर बाहेर असतील, हैदराबाद किंवा पुणे, मुंबई, ही दिवाळी सण किंवा खुतब्याला न येता त्यांनी यात्रेला सुट्टी घेऊन यात्रेसाठी येत असतात, कार्य करतात. त्या हिशोबानं आम्ही सगळेजण हेळीमेळीच्या वातावरणात गावातून 4 तारखेला संदल निघते. ती संदल गाजत वाजत न काय किरकिऱ्या करता आम्ही संदल दर्ग्यामध्ये पोचून संदल मौलवीच्या हातानं आणि गावकऱ्याच्या हातानं ती संदल चढविण्याचा साजरा करत आहोत. देवस्थान कमिटी व गाववाल्यातर्फे हिंदू मुस्लिम भावातर्फे सगळ्यातर्फे यात्रेला सगळेजण येण्यासाठी मी आमंत्रित करत आहे.